मुंबईच्या लोकलमधून दररोज लाखो महिला प्रवास करतात आणि त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न कायमच चर्चेत राहिला आहे। आता मध्य रेल्वेनं महिला सुरक्षेच्या दिशेनं एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण केला आहे। सर्व 794 महिला डब्यांमध्ये इमर्जन्सी टॉकबॅक सिस्टीम 100% कार्यान्वित करण्यात आली असून सर्व महिला डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरेही बसवण्यात आलेत। त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत महिला प्रवाशांना थेट मोटरमन किंवा गार्डशी संपर्क साधणं शक्य होणार आहे। पाहूयात याबाबतचा स्पेशल रिपोर्ट। मुंबईची लोकल, शहराची जीवनवाहिनी आणि दररोज लाखो महिलांचा विश्वास। मात्र छेडछाड, चोरी किंवा वैद्यकीय आणीबाणीच्या घटनांमुळे महिला सुरक्षेचा मुद्दा वारंवार ऐरणीवर येत होता। याच पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेनं महिला सुरक्षेसाठी मोठं पाऊल उचललंय। मध्य रेल्वेच्या सर्व 794 महिला डब्यांमध्ये इमर्जन्सी टॉकबॅक सिस्टीम आता पूर्णपणे कार्यान्वित झाली आहे। या प्रणालीमुळे कोणत्याही आपत्कालीन प्रसंगी महिला प्रवासी फक्त एक बटन दाबून थेट मोटरमन किंवा गार्डशी संवाद साधू शकतात। मुंबई लोकलमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात आणि त्यामध्ये महिलांची संख्या सुद्धा तितकीच असल्याचं पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर छेडछाड असेल, वाद असेल किंवा वैद्यकीय आणीबाणीच्या प्रसंगी मदत मिळावी यासाठी विलंब होतो। मात्र तो विलंब टाळण्यासाठी ही टॉकबॅक सिस्टीम या ठिकाणी आपल्याला समोर खरं तर पाहायला मिळते। त्यामुळे इमर्जन्सीमध्ये, आणीबाणीमध्ये तुम्हाला गार्डशी किंवा मोटरमॅनशी संवाद साधता येणार आहे। पाहिलं कशा पद्धतीने आवाज तिथून आलेला आपल्याला पाहायला मिळाला। दुसरी गोष्ट म्हणजे महिलांच्या याच सुरक्षिततेसाठी इथे डब्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे हे 100% प्रत्येक महिलांच्या डब्यामध्ये मध्य रेल्वेच्या लावण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे या सीसीटीव्हीच्या माध्यमातून लेडीज कोचमध्ये ही सुरक्षा ठेवली जाणार। छेडछाड, संशयास्पद हालचाली, वैद्यकीय आणीबाणी किंवा इतर कोणतेही संकट उद्भवल्यास त्याची माहिती तत्काळ रेल्वे कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचणार आहे। त्यामुळे मदत कार्याचा प्रतिसाद वेळ कमी होऊन प्रवाशांना अधिक सुरक्षितता मिळण्याची अपेक्षा आहे। महत्त्वाचं तर आहे, कारण की म्हणजे आता रात्रीच्या वेळेस महिला ट्रॅव्हल करतात तर त्यांना खूप सारे म्हणजे अडचणीचा सामना करावा लागतो। आणि असं पण नाही की लेडीज कोचमध्ये कधी पण म्हणजे जेंट्स पण घुसतात, कारण त्यामुळे रात्रीचं खूप गरजेचं आहे आणि त्यांनी लावलंय खूप चांगलं काम केलं। केवळ टॉकबॅकच नाही तर महिला डब्यांमध्ये 100% सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचं कामही पूर्ण झालंय। मध्य रेल्वेच्या एकूण 1794 EMU डब्यापैकी 888 डब्यांमध्ये सीसीटीव्ही कार्यान्वित आहेत। त्यामध्ये 794 महिला डबे आणि 94 सामान्य डब्यांचा समावेश आहे। महिला डब्यांमध्ये सीसीटीव्ही, एकूण महिला डबे 794, ETB प्रणाली बसवलेले महिला डबे 794, रेल्वेकडून बसवलेले ETB 774, उत्पादन कंपनींकडून बसवलेले ETB 20, प्रलंबित ETB काम 0, एकूण EMU डबे 1974, सीसीटीव्ही असलेले डबे 888, महिला डबे 794, सामान्य डबे 94। या टॉकबॅक सिस्टीममध्ये महिलाद्वारे ज्या महिलेला कुठल्याही प्रकारची जर अडचण असेल किंवा कुठल्याही प्रकारची माहिती ती ट्रेनच्या मॅनेजरसोबत किंवा ट्रेनच्या लोको पायलटसोबत, मोटरमॅनसोबत शेअर करू इच्छित असेल तर या टॉकबॅकच्या माध्यमातून ही माहिती मोटरमॅनसोबत शेअर करू शकतात, ज्यातून आवश्यक ती कार्यवाही मोटरमॅन आणि ट्रेनचं मॅनेजर हे लोक करू शकतात। महिलांच्या 794 डब्यामध्ये पूर्णतः सीसीटीव्ही लावण्यात आलेला आहे। जे जनरल डबे आहेत त्यामध्ये देखील 94 डब्यामध्ये सीसीटीव्ही लावण्याचं काम पूर्ण झालेलं आहे। तंत्रज्ञानाच्या मदतीनं महिला प्रवास अधिक सुरक्षित करण्याचा मध्य रेल्वेचा महत्त्वाकांक्षी प्रयत्न आहे। इमर्जन्सी टॉकबॅक, सीसीटीव्ही आणि आधुनिक सुरक्षा यंत्रणेमुळे आपत्कालीन परिस्थितीत तातडीनं मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय। मात्र या यंत्रणांचा प्रत्यक्ष वापर किती प्रभावी ठरतो आणि त्यातून महिलांच्या सुरक्षेचा विश्वास किती वाढतो याकडे आता सर्वांचं लक्ष असेल। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।